मोटिवेशन स्पीच. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो. एकांतात मिळालेल्या क्षणाचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा ह्या 3 गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. कोणती वस्तू चांगली वा वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास हा परमेश्वरावरतीच ठेवा. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. उद्याचं काम आज करा, आजचं काम आत्ताची आत्ताच करा. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकाम्या खिसा मात्र दुनियेतील माणसं कशी आहे ते दाखवतो. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतो, उजळू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टीचं कधीच विस्मरण होऊन देऊ नका. प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षाच नाही. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते. नाही चांगले दिवस, नाही चांगले वाईट दिवस. आयुष्यात भेटणारी सगळीच माणसं ही सारखी नसतात. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला फार काळ लागतो. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय तुम्ही बुद्धीला पण घेऊ द्या. वेळेप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ आहे. आकाशातले तारे कधीच मोजू होत नाहीत. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावे. आयुष्यात जास्त सुंदर वाटतं. परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा. कर्तव्य आणि हक्क ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव, जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. सर्व गोष्टींना पुरवून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता पण येत नाही. माणसामागे कोण काय बोलते, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमतच नाही. यातच आपला विजय असतो. कधीकधी शांतच राहावंसं वाटतं. मनाच्या कोपऱ्यात खूप घालमेल चालू असताना सुद्धा दुःख खिळत राहावं वाटतं. कदाचित यालाच आयुष्य जगणं म्हणत असावं, कारण इथे स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी झुंजणं खूप समाधान देतं. एका वेळी एकच काम करा, पण ते असे करा की जग त्या कामाची दखल घेईन. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच हरू शकत नाही. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.
जीवनात वेळ कशीही असो, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. मळलेला वाटा अधोगतीला कधीच नेत नाही, हे जितकं खरं तितके त्या प्रगतीचा मार्ग दाखवतही नाही, हेही खरं. खरं बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरजच लागत नाही. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आवड आणि आत्मविश्वास असेल तो कुठलीही गोष्ट अवघड नाहीये. संकट तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठी येत असतात. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसले त्याला चिंता नसते, त्यांच्या मागे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात गोंधळही नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीच भीती नसते. श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल. आयुष्यातल्या असंख्य समस्याची फक्त 2च कारणे, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारत करत बसतो. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन. प्रलयाच्या वेळेच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबूल, परंतु धैर्यवंतांचे निश्चल मन संकटात मुळी डगमगत नाहीत. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर त्यांचा दोष तुमचा नाही. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही. सत्यासाठी सर्व गोष्टीचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसते. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करू. प्रश्न सुटण्यासारखा नसेल तर काळजी नका करू आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करून काय होणारच नाही. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं आहे आपल्याला.